रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे सांगली जिल्ह्याचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म विवेकरावजी कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याकडून श्वेतपद्म कांबळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्यात। प्राध्यापक अभिजित आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या सांगली जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे आणि सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांनी ही निवड जाहीर केली। तर प्रभाकर मारुती नाईक यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी निवड, नितेश बापू वाघमारे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या शहर जिल्हा सचिवपदी निवड, तर अजय साहेबराव उबाळे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या सांगली शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी निवड जाहीर केली। नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय कांबळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, युवक जिल्हाध्यक्ष श्वेतभैया कांबळे, दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, पलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे, मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, VGNT जिल्हाध्यक्ष अजित सागरे, कामगार आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष, सांगली जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब चंदनशिवे, मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे, पश्चिम महाराष्ट्र मुस्लिम आघाडीचे उपाध्यक्ष रमजान मुजावर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। विवेकरावजी कांबळे साहेब यांचा वाढदिवसाच्या निश्चित आम्ही ठरवून शहर जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात येत आहे। या ठिकाणी सांगली शहर अध्यक्ष अजय उबाळे, तसेच शहर सचिव सांगली शहर सचिव प्रभाकर नाईक, सरचिटणीस नितेश बापू वाघमारे यांचे निवड सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आलेले आहे। आणि मी एवढं सांगतो की आपण आदरणीय लोकनेते हृदय सम्राट विवेकरावजी कांबळे साहेबांनी जे आपल्याला तयार केलेले आहे आणि त्यांच्या नावाचं तिथं जर आपण गालबोट न लावता आपण पक्षामध्ये खांद्याला खांदा लावून काम करूया आणि विवेक कांबळे साहेबांनी जी गाडा इथं ठेवलेला आहे तो आपण सगळेजण मिळून एक ताकदीनं पुढे नेण्याचा प्रयत्न करूया। एवढंच बोलतो आणि मी थांबतो।